आज आम्ही चाललो होतो माझ्या दीराच्या लग्नाची शॉपिंग करायला, पण त्याआधी इथे घरी आमचं एक पार्सल आलं होतं आणि तेच लावणं चाललेलं होतं. तसं तर आम्ही आमचं घर सगळं प्रोटेक्ट करून ठेवलेलं आहे. फक्त एवढा सोफाच राहिला होता आणि तोच अनायाला लागला. तिच्या नाकातनं बऱ्यापैकी रक्त निघालं होतं. आम्ही तिला डॉक्टरांकडे नेलं, औषध दिली 2 दिवस. आता ती बरी आहे. पण म्हणून या सोफ्यासाठी पण प्रोटेक्टर मागवलं आणि इकडे लावायला सुरुवात केली. तर तुमच्या घरी सुद्धा अनाया एवढं बाळ असेल तर तुम्ही तुमचं घर पूर्ण प्रोटेक्ट करून ठेवा, कारण त्यांना कुठे काय लागेल सांगता येत नाही. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा लिंक म्हणून, तुम्हाला लगेच लिंक मिळून जाईल. आजचं जेवण एकदम सिंपल बनवायचं होतं कारण आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणून भुर्जी पोळी बनवली होती आणि अशा वेळी मी तुपगुळ पोळी खाऊन घेते. बाहेर गेल्यावर थोडीशी भूक लागली होती म्हणून मी माझ्या आवडीचा ब्लूबेरी शेक घेतला, रोशननी मँगो शेक घेतला आणि त्यानंतर आम्ही थेट शॉपिंगला गेलो. रोशन त्याच्यासाठी काही कपडे ट्राय करत होता. तेवढ्या वेळात अनायाला सुद्धा काहीतरी काम पाहिजे होतं म्हणून शूज बाहेर काढ ठेव असं सगळं चाललेलं होतं. इथनं रोशनची शॉपिंग करून झाली. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. शॉपिंग रोशननी केली पण सगळे बॅग्स उचलण्याची जिम्मेदारी मात्र अनायाने घेतली होती. ते घेऊन आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो कारण रोशनला ब्लेझर घ्यायचं होतं, सो ते सुद्धा घेऊन घेतलं. रोशनची शॉपिंग अगदी 15 ते 20 मिनिटात झालेली आहे. त्यानंतर माझ्या शॉपिंगसाठी जायचं होतं. मला घ्यायचा होता लेहेंगा आणि मी इथे 2-3 लेहेंगे ट्राय केले आणि यापैकी मी कुठला लेहेंगा फायनल केला असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर घरी आलो. जेवणासाठी आज मस्त पार्सल मागवलं होतं. अनायासाठी दलियाची खीर बनवली आणि असं संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.